राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलावी आणि कंबाईन परीक्षेच्या PSI, STI, ASO, SR या पदांमध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी आज MPSC विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन सुरू करण्यात आले। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे MPSC विद्यार्थ्यांकडून या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरिक सेवा पूर्व परीक्षेच्या निकालातील गोंधळ आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थी नाराज झाले असून आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले की राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलावी आणि कंबाईन परीक्षेच्या PSI, STI, ASO, SR या पदांमध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे। तसेच राज्यसेवा परीक्षा 1 डिसेंबर 2024 रोजी झाली असून 12 मार्च रोजी निकाल जाहीर झाले आहेत। त्यात मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असतानाही काही मराठा विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यादीत समाविष्ट करण्यात आले। त्यामुळे मूळ EWS प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अपात्र ठरले आहेत। परिणामी त्यांना मुख्य परीक्षेसाठी बसण्याची संधी मिळाली नाही। सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी आजपासून हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली। ही संभ्रम निर्माण करणारी माहिती आहे। हे विद्यार्थ्यांना डाग लावण्याचं काम आहे सर। हे 318 मुलांचा प्रश्न नाहीये, 1,500 SCBC मुलांचा सुद्धा प्रश्न आहे। SCBC मुलांना जेव्हा मेन्सचा फॉर्म ते भरत होते तेव्हा तिथं EWS दाखवत होतं, त्यांची कॅटेगरी चुकीची दाखवत होती आणि यामुळे काय झालेलं आहे सर की त्या मुलांना फॉर्म भरता येत नव्हता, त्यांना ओपनमधनं जावं लागलं असतं आणि यामुळे त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आम्ही सुद्धा 17-18 दिवस फिरत होतो। मी SCBC कॅटेगरीचा आहे, त्यामुळं सर आम्हाला CPच्या बैठकी बाबतीत माहिती नाही, पण क्लास चालकांनी कसल्याही प्रकारची फूस लावलेली नाहीये। क्लास चालकांना हे समजलंय की काही गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आयोगाच्या बाबतीमध्ये आणि त्याबद्दल त्यांनी त्यांची मतं प्रदर्शित केली होती, पण क्लास चालकांकडून आम्हाला कसल्याही प्रकारची आर्थिक मदत वगैरे अशा गोष्टी किंवा मग त्यांनी स्पॉन्सर केले असं काहीही नाहीये। आमच्या परीक्षा पुढे ढकलून नाही सर, हे पूर्णपणे चुकीचं आहे। नाही काही फायदा होणार नाही सर। त्यांनी ऑलरेडी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देऊन टाकल्यात मोफत आणि आता ही शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, त्यामुळं नंतर काही कोणाला फायदा होईल असं मला वाटत नाही। हे फक्त सर आंदोलनाला डाग लावणं, मुलांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना चुकीचं ठरवणं, त्यांना बदनाम करणं हे झालेलं आहे। आतापर्यंतची आंदोलनं जी झालीत त्या बाबतीत मला काही माहिती नाही किंवा मला त्याला जस्टिफाय करायचं नाही आतापर्यंतच्या आंदोलनाला, पण मला हे सांगायचं आहे सर की हे जेन्युइन कॅन्डिडेट आहेत, हे लाखांमधनं हजारामध्ये आलेले कॅन्डिडेट आहेत सर। सुद्धा 318 पोरांपुरता मर्यादित नाहीये। तुम्ही जर 12 मार्चपासून आमचा निकाल लावलाय, 29 मार्चला 318 नवीन पोरं ऍड करताय, पण 12 मार्चपासून जे मराठा पोरांना चुकीची कॅटेगरी दाखवते त्याचा जबाबदार कोण आहे? पहिला मुद्दा हा समजा। ते मराठा पोरं 1500 पेक्षा जास्त आहेत, तुम्ही 318चा मुद्दा घेऊन बसलेत। अजून एक असा मुद्दा आहे, जर ही परीक्षा 26 एप्रिलला झाली आणि आयोगाने ही परीक्षा रेटून घेतली तर मी स्वतः पिटिशनर आहे। मी मॅट संभाजीनगर आणि हायकोर्ट मुंबई हायकोर्टमध्ये पिटिशनर आहे। ही परीक्षा जर आयोगाने रेटून नेली तर आम्हाला पुढचे अनेक वर्ष, मी वर्ष शब्द वापरतोय आणि जबाबदारीपूर्वक वापरतोय, अनेक वर्ष आम्हाला जॉईनिंग भेटणार नाही। याचं मागचं कारण तुम्हाला सांगतो, 2019ला फॉरेस्टची परीक्षा झाली होती, त्यांची जॉईनिंग आरक्षणाच्या तिढ्यामुळे 2024ला भेटलेली आहे। 2020ची पोरं 2022ला जॉईन होत आहे, 2022ची पोरं 2025ला जॉईनिंगची वाट बघताय। या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकला। परीक्षा पुढे नुसती ढकलू नका, त्या सगळ्या आरक्षणाचा जो तोडगा आहे तो काढा आणि मगच परीक्षा घ्या। एवढी साधी मागणी प्रत्येक पेठेतल्या मुलाला कळते। त्याच्यामुळे हे बघा, हे 5 वर्ष 2019ची वनसेवा आहे, 2024ला जॉईनिंग आहे। आता आमच्या 2च मागण्या आहेत, राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी 45 दिवस इथून पुढे आणि आरक्षणाचा सर्व तिढा सॉल्व्ह करावा। आणि दुसरी मागणी जी सरकारकडे आम्ही मागत आहोत की तुम्ही ज्या कंबाईनच्या जागा वाढ करण्यावर थांबवल्या आहेत, 2023ला कंबाईनची पूर्व झाली आणि 2024 पूर्ण वर्ष कंबाईन झाली नाही। का नाही झाली? कारण की इलेक्शन वगैरे गोष्टी होत्या। 2 वर्ष कंबाईनची परीक्षा होत नाही आणि तुम्ही PSIच्या फक्त 216 जागा काढता, त्याच्यानंतर ओव्हरऑल कंबाईन गटबच्या फक्त 480 जागा काढता, अतिशय कमी जागा आणि राज्यसेवेतला घोळ। या 2 आमच्या मागण्या आहेत, या 2 मागण्यावरच आमचं हे आंदोलन आहे। फराज खाण्याला पण त्याच्यासाठीच होतं आणि इकडे पण त्यासाठीच आहे।